नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. नेहरोळी गावातील मायक्रोप्युअर कंपनीला भीषण आग. वाडा तालुक्यातील नेहरोळी गावातील मायक्रोप्युअर या इंजेक्शनसाठी वेगवेगळे भाग बनवणाऱ्या कंपनीला भीषण लागली असून त्यात कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. विद्युत ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग जवळ असल्याकारणाने गोदामाला आग लागली, ज्यात असलेला माल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला व कारखान्यातील कामगारांनी आग आटोक्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले खरे, पण भिवंडी व वसई विरार येथून अग्निशामक दलाच्या वाहनांना प्राचारण करेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेने लोकवस्तीत खळबळ माजली आहे. अशा या वाडा तालुक्यातील सतत होणाऱ्या घटना असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. वाडा तालुक्यासाठी स्वतंत्र अग्निशामक दलाची उपलब्धता कधी होईल की फक्त कागदी घोडे नाचवण्यातच धन्यता मानावी लागणार, अशी चर्चा मात्र नागरिकांमध्ये होत आहे. इंडिया न्यूज 28 साठी वाडा प्रतिनिधी सचिन पाटील.